जास्त दिसत नाही पडू ना. कुठे चूल पण आहे, चूलचं पण टेन्शन नाही आपल्याला. चूल पण आहे तिकडे. बंडल भेटला बस झाला. पुढे पुढे चाललाय. त्याला जाऊन दे पुढे, त्यालाच माहिती आहे. चाललाय कुठे एकटाच. हे मटण खायचंय काय? इकडेच बसतो काय. चिकन सोडून मटण खायचं मन करते आता बकऱ्या बघून. इकडेच बनवा. इथेच ना, इथेच मस्त थंड थंड हवा येते. इथे चूल पेटवून इथे चिकन विकन बनवायला चालू करूया आपण. पहिला चोली लाकड आहेत, ते चूल नाही भेटली तर प्लॅन सक्सेस नाही होणार आहे आपला. पावसाचे दिवस आहेत एकतर. काय बोलतो योगेश? रांगोळी नाही लावडा, आल्या आल्याच बनवते लावली. चूल नाही भेटणार. तर भावांनो, तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती खूप जास्ती स्वागत आहे. आणि आज आपण चाललो बर्थडे सेलिब्रेट करायला. सिद्धेश इथे तर ये. बर्थडे बॉय बघा पुढे पुढे चालतोय. तर सिद्धेशचा बर्थडे आहे, तर खूप एक्सायटेड आहे आम्ही लोक. खूप काहीतरी त्याच्या बर्थडेला आम्ही काहीतरी वेगळं करायला चाललोय. म्हणजे आलो आम्ही इथे नदीवरती. माझ्या बर्थडेला मार खायला चाललंय. तर इथे खूप काय काय ऐकलंय असं, तर आम्ही बघूया आता. इकडचे किस्से तर ऐकले आहेत, तर आता काय माहिती इथे तसे शॉर्ट होतात की नाही. पण मी आलोय इथे खूप अगोदर 2017-16 मध्ये आलोय, पण तेव्हा तर म्हणजे ठीक होतं. पण आता काय माहिती नाही, तर बघूया इथे. प्रदीप चावी ठेवली ना बरोबर. हा, चावी खिशात आहे तुझ्या गाडीची. एकदम मस्त, एकदम वातावरण बघा, एकदम थंडगार वातावरण आहे. इथे आम्ही याचा बर्थडे करायला आलेलो आहे सिद्धेशचा. मस्त आम्ही बघा लाकडं वगैरे घेऊन आलो आहे, चिकन, पाण्याच्या बॉटल. म्हणजे लाकूड आम्ही चूल पेटवून म्हणजे असं चिकन बिकन बनवायचं आहे. असं काहीतरी बर्थडे सेलिब्रेट करणार आहे आम्ही इकडे ह्याचा. म्हणजे काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स आहे हा. तर बघूया कसं काय सक्सेस होतं की नाही. आम्ही खूप काय काय सामान घेऊन आलेलं आहे चिकन बनवण्यासाठी, तर ते तुम्हाला आम्ही दाखवू. 2000 सामानच झालं. महागात पडतोय बर्थडे, त्याच्या ऑर्डर करून खाल्लं असतं ते परवडलं असतं असं वाटतंय. ही बघा, ही नदी आहे, ही स्टार्टिंगची पहिली नदी आहे. इकडे खराब आहे आणि चल ना इथून साईडून. पण हा फोन पण, हा आयफोन आहे, तर हा पाण्यात गेला तर चालेल ना योगेश? हा, योगेशच्या फोन मध्ये ब्लॉग चालू आहे. इथे आयफोन आहे कुठला हा? 16, 17, 18. हा 18ची क्लॅरिटी बघा भावनो कशी आहे. अरे कुठे आतमध्ये घेऊन चाललाय? काय काय लिहिलंय, काय समजतंय का? इथे जायचंय का इथे जायचंय? तर आता आम्ही हे लेफ्ट साईडला चाललोय, बघू इथे नदी भेटते का. हे भावांनो आहे ना नदी. लोकेशन वरती तर आम्ही आलेलो आहे. एकदम बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी लोकेशन आहे. आपल्या गोरेगाव वारे कॉलनीमध्येच आहे. तुम्हाला असं वाटत असेल आम्ही गावाला आलो आहे, पण इकडे जर आम्ही आता चिकन बनवणार आहे. पण इथे जर पाऊस आला तर मग बर्थडे झाला तुझा. ब्लॉग आता तर चालू केला मी, काय बंद करू. आम्ही चूल बनवली आहे, दगड इकडनं सगळीकडनं घेऊन आणली. आणि आता हे बघा, हे आमचं टोप घेऊन आलोय. दगड आणि ही आता पावसाळ्याचे दिवस आहेत, तर आम्ही सुका लाकडं कुठून कुठून शोधून आणले. तुम्हाला काय सांगू मी आता. इकडे सुकी लाकडं आम्हाला भेटत नव्हती. जर तुम्ही याल तर तुम्ही सुकी लाकडं घेऊन या. आता आम्ही शोधलेत लाकडं, ही सुकी लाकडं एकदम. ते आमचं सगळं सामान आहे. आता आम्ही चिकन धुवायचा प्रोसेस चालू आहे आमचं. ही आमची चूल आहे, चूल. बारीक बारीक बोललो पहिले.
चोरी आहे ना, ही आमची चूल बघा. हवा यांनी काय काय आणलं चूल आहे आमची. तर आज शिजायला 5 वाजणार. बघा कोंबड्याचा बघा पेटत नाही. लेग बी आणलंय. आम्ही ते काढा. हे चिकन धुतात आहेत, तर तुम्ही पण धुवून घ्या चिकन असं. हा मसाला रेडी झालेला आहे, कांदा, टॅमॅटो, मिरची. आता इकडे बघा आग पेटत नाही. मॅन वर्सेस वाईल्ड ला बोलवायला लागेल असं वाटतंय. दगडावर दगड आपटून होईल काय? हा खूप मेन स्ट्रगल चालू आहे. जर आमची आग जर इथे आज पेटली तर आम्ही चिकन खाऊ, नाही पेटली तर लॉस आहे. लॉस म्हणजे नाही तर घरी जाऊन गॅसवरतीच बनवायला लागेल. तर आमच्यासाठी लागलंय. तर आमच्यासाठी तुम्ही दुआ करा की आग पेटावी आणि आम्ही सिद्धेशच्या बर्थडेला चिकन इथे खाऊ. गाईज ही दुसरी चूल आहे आमची. ही बघा चूल. तिथे पाऊस आला तर आमची चूल भिजली, तर आता आम्ही इथे झाडाखाली आलेलो आहे. ही दुसरी चूल आम्ही बनवली इकडे येऊन. हा आमचा बाल्कनी व्ह्यू आहे इथून. हे बघा इकडनं मस्त एकदम असे कबूतर उडतात. सॉरी कावळे आहेत हे, पण तुम्हाला व्हिडिओमध्ये कबूतर वाटत असतील पण हे कावळे आहेत. व्ह्यू बघा गाईज, एकदम ऑसम प्लेस आहे. एवढा लांब लांब लोणावळा वगैरे जाण्याची पण गरज नाही. हा आमचा बाल्कनी व्ह्यू आहे इथून. काय हे बघा ही चूल जळते आहे आणि मी आता जरा काम करतो, नाहीतर मी तुम्हाला ब्लॉगमध्येच दिसीन, नाहीतर मला हे लोक चिकन खायला देणार नाहीत. तर मी जरा आता सगळं म्हणजे आता हे लोकांना दाखवायला लागेल की कसं बनवायचं आणि तुम्हाला पण आम्ही सांगू की कसं बनवायचं आहे, काय करायचं. तर हे चूल आता जळवायचं खूप म्हणजे हे खूप डिफिकल्ट टास्क आहे हा, कारण की पावसाचे दिवस आहेत आणि लाकडं पण ओळी आहेत. तर चूल जळली ना तर आमचा प्लॅन सक्सेसफुल होईल. तर ही जळेल चूल. आता आम्ही छत्री वगैरे सगळं एकदम म्हणजे तयारीमध्ये आलेलो आहे. तर खूप मस्त मजा येणार आहे. कांदा वगैरे सगळं कापून झालेलं आहे. तर आता आपण फटाफट चिकन बनवूया. तर गाईज लाकूड जळलेलं आहे. कसं आम्ही जळवतो आम्हाला माहिती आहे. औषधं टाकून ओरड ना. आग पेटत ना. पेटली ना आता ओरड तर एकदा. झालं पाहिजे. काय करत जळव ना अबे पागल. चिकन खायचा मूड झालाय. तर भावांना आमचा लायटर संपलेला आहे ना. आम्ही आता चाललो माचीस घ्यायला बाहेर परत. इकडनं तर भावांना किती लांब आहे तुम्हाला काय माहिती असणार. त्यांना काय माहिती असणार, ते आलेत का इकडे. तर भावांनो आम्ही जो लायटर घेतलेला आमची चुकी झाली. आम्ही माचीस घेतली पाहिजे होती. आमचा लायटर भावांनो संपला आणि आता आम्ही माचीस घ्यायला झालं, कारण की आग पेटत नाही त्यासाठी. तर गाईज आमचं लायटर संपलेलं आहे आणि आता आम्ही चाललो इकडनं बाहेर परत माचीस घ्यायला. या योगेशमुळे ह्याला मी बोललेलो की भाई माचीस घे, एक पॅकेट माचीसचा घेऊन टाक, आपल्याला लागेल वरती. आग पेटणार ना पावसाचे दिवस. पण ह्यांनी माझं ऐकलं नाही, स्वतःची शाणीगिरी केली. तर तुम्ही याल तर तुम्ही माचीस लायटर एक्स्ट्रा घेऊन या, कारण की पावसापाण्याचे दिवस आहेत. तर सांगू नाही शकत. आणि तुम्हाला असा एक्सपिरियन्स करायचा असेल म्हणजे स्वतःहून जाऊन बनवायचं चिकन वगैरे, तर तुम्ही पूर्ण तयारीमध्येच या. आणि बाहेरून तर आपण खातच असतो नेहमी घेऊन, पण असं आपण स्वतःहून बनवू आणि स्वतःहून म्हणजे असं स्वतःहून बनवून खाऊ, तर त्याची टेस्ट एकदम वेगळीच असणार. तर त्यासाठी आम्ही चाललेलो आहे आता माचीस घ्यायला. खूप आतमध्ये आहे. भाई संध्याकाळ होत चालली आहे. संध्याकाळी ना मगरमच्छ बाहेर येतात. आपल्याला अजून पाण्यात जायचं बाकी आहे.
काय होतं काय तुला? फोन पडला असता. इकडनं आलेलो वाटतं, इथून आलेलो इथून. हा योगेश, संध्याकाळी बाबा मगरमच्छ येतात बाहेर समुद्राच्या. झाड बघ किती मस्त आहे. तुझं लग्न आहे ना, तुझ्या बायकोला इथे वट पौर्णिमा बनवायला पाठव. झाड बघा मस्त आहे ना वडाचा. आला बघा पूर्ण माकल्या शिकल्याने. तर भावांनो हे बघा, आता आम्ही इकडनं गावच्या माणसांकडनं म्हणजे गावातल्यांकडनं घेतले ती लाकडं, सुकी लाकडं आणि माचीचा पूर्ण पॅकेट घेतलाय. आणि आता आम्ही आतमध्ये चाललेलो परत. एवढा आतमध्ये आहे ना, 2-3 किलोमीटर असेल ना इथून. नाही 2 किलोमीटर तरी असेल. तर आम्हाला आता काय करणार, आता आमच्यात ही मजा करायची हाऊस आलेली आहे. आता आम्हाला तेवढं करावंच लागेल. पण इकडे आलो आहे ना तर असं एकदम म्हणजे हां, पर इधर पूरा स्टॅमिना खोना पड रहा अपने को. पण इथे आलो आहे ना असं एकदम खूप एकदम छान वाटतंय. एकदम थंडगार वातावरण आहे इथे एकदम मस्तपैकी. आणि पाऊस नाही आला पाहिजे बाबा. आमचं चिकन बनल्यानंतर येऊन दे पाऊस, जेवढा यायचं तेवढा येऊन दे, पण आमचं पहिला चिकन बनवून दे. पण हे काय ऐकणार नाही, पाऊस यायचा तो येणारच आहे. आम्ही फटाफट जातो पुढे. तरी लाकडं आम्ही घेतलेली आहेत आणि आता आम्ही चाललेलो आहे पुढे. आणि खूप उशीर झालेला आम्हाला. आणि माचीस आम्ही घेतली नव्हती तर आम्हाला माचीससाठी एवढं परत बाहेर जावं लागलं. तर हा रस्ता आहे, इथून जायचं आहे. बघा हा ऑन द वे आहे हा. तर इकडनं आहे, तिकडनं आहे. आपण मगाशी घाट तुटलेलो बघ, इकडनं गेलेलो वाट. घाट नाही वाट. फटाफट जाऊया पुढे. हा दगड हलतोय व सांभाळून पाय टाक. तुला काय बोललं, दगड हलतोय तो. तर आम्ही पूर्ण पॅकेटच घेतलं आहे माचीचं. पूर्ण पाकिट घेऊनच चाललो आम्ही, कारण की एखाद दुसरा संपायला नको म्हणून. संपलं तरी टेन्शन नाही, त्यासाठी आम्ही पूर्ण 10 माचीस घेतल्यात आम्ही. हा बघा 10 माचीसचा बॉक्स. आणि पाऊस आमच्या चिकनच्या ह्याच्यावरती येणारा. पावसामुळे आमचं चिकन बनणार नाही असं मला वाटतंय. आणि हा मॅन वर्सेस वाईल्ड पुढे पुढे चालतो आहे. बघा पाऊस आला तर आम्हाला चिकन खायला नाही भेटणार. जर पाऊस आला तर आम्हाला चिकन खायला नाही भेटणार. तर आम्ही सिद्धेशचा बड्डे नाराजीमध्ये निघून जाऊ इथून. विचारा सिद्धेश आणि सिद्धेशचा बड्डे पावसामुळे खराब पण होऊ शकतो आणि एकदम झणझणीत चिकन आम्ही बनवून खाऊ पण शकतो सिद्धेशच्या बड्डेला. आणि हा ऑन द वे आहे. हा बघा हा बोर्ड लिहिलेला आहे इथे, पण इथे नाही जायचं आहे, तुम्हाला लेफ्टला जायचं आहे. असा बोर्ड दिसेल तुम्ही इथे याल तर. भावांनो बघू शकता तुम्ही माचीसचा कमाल. मसाला वगैरे लावलेला आम्ही पूर्ण. हे काय काय लावलं, गाणं बंद कर ना, कॉपीराईट आहे. ह्याच्यामध्ये कुठला मसाला ते दाखव ना, मसाले बिसाले लावले ते कुठे. आम्ही लोक माचीस घ्यायला गेलेलो तर ह्यांनी मसाला बिसाला लावला तर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये ह्याला बोललेलो मी घेत आहे, घेतला नाही. बंद जळेल रे. भावांनो कडून आग झालेली आहे, बट पूर्ण नाही झाली अजून. अरे त्याला दे ना. मी याच्यामध्ये कांदा, टॅमॅटो आणि मिरची टाकलेली आहे आणि धूर खूप येतोय तर डोळ्यातून पाणी येतं आणि आग लावायलाच खूप टाइम लागलेला आहे आम्हाला. भावांनो आता पेटलेली आहे आग. तर आमचा विचार असा होता ना भावांनो की आग लागत नाही तर आम्ही मॅन वर्सेस वाईल्डला फोन करणार होतो, त्याला बोलवणार होतो. तो तिकडनं येत होता, पॉईवरनं निघालेला. पण आग लागल्यावर आम्ही त्याला बोललो की भावा नको येऊ. तर आम्ही कशी कशी आग लावली ते नाही तर आज आमचं त्यासोबत कोलॅब झालं असतं. तर हे काय आहे, हे पानं कुठले ती खडे मसाले, खडे मसाले आहेत हे. बस कर बस कर. काय बस कर. तर आम्ही ज्या मुलीशी लग्न करू ना तिला स्वयंपाक करायचं टेन्शन नाही. तर विचार करा, कमेंट करा. खूप पाणी येतं डोळ्यातून. तर
ती मुलगी असेल ना ती नशीब काढून आलेली असेल, कारण की आम्ही असं स्वयंपाक पण करू शकतो, समजू शकतात तुम्ही. आता हे बंदावरती समजेल की खाऊ शकतो की नाही. चिकन नेट होते. आता ह्याच्यामध्ये आम्ही सगळे मसाले मिक्स केलेले आहेत. आलू लसूणची पेस्ट, चिकन मसाला, अजून काय खडा मसाला, अजून मालवणी मसाला, हा, अजून मीठ, दही हा, आणि आपला गरम मसाला, चिकन मसाला आणि लसणाची पेस्ट. हा, लसणाची पेस्ट. ही बघा, ही गिंगर पेस्ट येते 5 रुपयाला, ती आम्ही आणलेली. आणि सगळं पद्धतशीर एकदम मिक्स केलेलं आम्ही याच्यामध्ये. आता हे मिक्स केल्यानंतर ह्याच्यामध्ये जाणार आहे कांदा. आता डायरेक्ट फ्राय पण करू शकता आणि डायरेक्ट रस्स्याला फूक मार, आगीला फूक मार, फूक मार, फूक मार. तर आग एकदम मस्त. तर हा योगेश आहे ना, योगेश, आमची आग जेव्हा नव्हती लागत ना तेव्हा पूर्ण यांनी हौसला सोडलेला. तर हा बोलत होता तिथे गावामध्ये जाऊया आपण. हा आमच्यामध्ये आम्हाला डिमोटिवेट करणारा बघा हा आहे. हा बोललेला की आपण जाऊया गावामध्ये, 100 रुपये देऊया त्यांना आणि आपण चिकन फ्राय करून घ्या. पण आम्ही हौसला सोडला नाही. आणि आम्ही कशी कशी आग लावलेली आम्हाला माहिती आहे. ही आग लावणं म्हणजे आम्ही एवढी मेहनत केली आहे ना ही आग लावायला. इथे बघू शकता तुम्ही, हे वातावरण बघू शकता. आणि इथे आम्ही आग लावायला एवढी मेहनत केली आहे ना की माझ्या लाईफ मध्ये मी खूप असं म्हणजे एकदम हे माझ्या इगोवरती आलेलं की आग लावायची म्हणजे लावायची, आणि शेवटी लावली. आणि हे चिकन खाणार ना तर लाईफ मधलं एकदम म्हणजे असं एकदम हे असणार की यार काहीतरी आपण म्हणजे मेहनत करून आपण असं खाल्लेलं, म्हणजे ते एक असतं ना, हे भले कसं पण होऊन द्या पण हे चांगलंच लागणार आम्हाला, असं आहे. आणि ह्याला देणार नाही आम्ही. आता मेहनत नको करू योगेश, आता मेहनत करू नको तू. हे चमचा घे त्याकडनं, तू जा तिथे पैसे देऊन खा. त्यांना बोल पण जाऊन द्या, त्याच्याच फोन मध्ये ब्लॉग बनतो, ते एखाद दुसरा पीस देऊन टाकू. काय 18 मध्ये हड्डीवाला ते छाटन. चाल काय करतोय, एक पीस टाकतो त्याच्यामध्ये. योगेश लाकडं तोड. तर आता आमचे चिकनचे पीस चाललेले आहेत आतमध्ये आणि मॅरिनेट झाले, काय मिक्सअप झालेले आहेत. आणि आग मस्त एकदम लागलेली आहे. हा योगेश इथे, योगेश एक मिनिट पकड. जशी इथे आग लागली आहे ना तर योगेश मध्ये ना काम करायची आतुरता वाढलेली आहे, कारण की पीस भेटले नाही तर खायला भेटणार नाही. लावली तर आता एकदम छान अशी आग लागलेली. आणि हे सगळं आता मॅरिनेट केलेलं चिकन आम्ही टाकलं ह्याच्यामध्ये. आणि हा एक्सपिरियन्स, हा बर्थडे खूप एकदम आठवणीमध्ये राहण्यासारखा बर्थडे आहे, कारण की हे फर्स्ट टाइम करतोय आपण लाईफ मध्ये. आणि तुम्ही पण करा असा एक्सपिरियन्स. असा समोर असा व्ह्यू आहे, एकदम छान असा व्ह्यू आहे, समुद्र आहे एकदम. आणि असं मित्रांमध्ये बसून आपण चिकन बनवत आहे, खूप एकदम भारी एक्सपिरियन्स आहे हा. आता आम्हाला माहित पडला इथं कसं काय करायचं, कसं नाही करायचं. पण आग कशी लागली आम्हालाच नाही माहिती आहे. आम्ही 22 तारखेला बरोबर प्रिपेअर होऊन येणार. हा, आग लावण्यासाठी पेट्रोल तरी घेऊन, पेट्रोल नाही तर घासलेट तुम्ही घेऊन या. अरे त्याच्यावरती ठेवायला काहीतरी प्लेट ठेव नाही का आपली ह्यातली, जळून नाही जाणार, वाफ येणार त्यांना. कशी जळणार पागल. भावांनो पीस तुटायला लागल्यात, स्लो मोशन हळूहळू झालंय पीस. स्लो चालू आहे इकडे बघा, काम चालू आहे फुल जोरात. म्हणजे आम्ही लोकांनी हार नाही मानली, तुम्ही पण हार मानू नका. जे आहे ते करून दाखवा. ज्याच्यासाठी आलो आपण, तिकडे चालू आहे, आपण त्यांच्याकडे जाऊया. प्रतीक काय बोलतो भाई. आग पेटलेली आहे शेवटी आपली, एकदम छान असं बनणार आहे आता चिकन. सुगंध पण यायला लागलाय काय, सुगंध एकदम मस्त यायला लागला. एकदम असं वाटतंय की आपण एकदम कुठेतरी गावाच्या ठिकाणी बसलेलो आहे, पण हे गावासारखंच वातावरण आहे, एकदम छान वाटतंय इकडे. चला तुम्हाला निसर्ग दाखवतो मी. हा बघा, धुराला खूप
तर इथे चिकन रेडी होत आहे, लिंबू कापला जात आहे आणि हे आलूचं हे करतोय अद्रकचा आम्ही ठेचा करतोय. हा ओढतोय रे अर्धा. ते आम्ही सगळं घेऊन आलेलो, सुरी वगैरे, लिंबू, अद्रक, मसाला. आम्ही अलग बनवतोय, आम्ही आमच्या गावच्या पद्धतीने बनवतोय. तुम्ही तुमच्या पद्धतीने बनवा. तुम्हाला जसं येतं तसं कॉपी करू नका. अगर तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही आम्हाला नाव ठेवणार. तुम्ही आमचा कॉपी कराल तर तुम्हाला कॉपीराइट येईल युट्यूबवर. नाही, अगर नाही जमलं तर तुम्हाला, तर तुम्ही आम्हाला नाव ठेवणार की तुम्ही बरोबर रेसिपी नाही सांगत आहे. आम्हाला जसं आवडतं तसं आम्ही आमच्या गावच्या पद्धतीने बनवतोय. तर तुम्ही तुमची पद्धत वापरून जसं तुम्हाला वाटतं तसं तुम्ही बनवू शकता. असं काय म्हणजे हे नाही. पण तुम्ही एकदा इथे येऊन ट्राय करा की एकदम हा म्हणजे तुम्हाला खूप भारी वाटेल. इथे आम्ही आता हे मसाला टाकतोय वरती. हा ते ठेवून तू ठेव, मी तेवढं ते टाकतो. काम कर, फूक मारत राहा. दीपांशू माझ्या वर्गातला पोरगा. अरे सगळे फॅन लोक तुला मेसेज करतात तुझा बर्थडे आहे तर. जाऊन दे, सेल्फी देऊन टाक सगळ्यांना. हे बघ ना, अजून पडले ते बघ. मी काल तो सेल्फी देऊन टाक सगळ्यांना. अजून पडले सगळ्यांना मेसेज टाकतोय. थँक्स थँक्स थँक्स. सर्वात लास्ट फक्त प्रतीकने शो टाकले आपल्या ग्रुप मध्ये. बाकी सगळ्यांनी रात्री 12 जे सगळे करतात ते आपण नाही करत ना, म्हणून मी बोलला सगळ्यांना टाकून दे. तुझी स्टोरी वाढ बघतो. सर्वात जास्त तुझी स्टोरी मला, तुझी आणि नाही सर्वात जास्त योग्याची स्टोरी आवडली. सर्वात जास्त योग्याने ती मला पाठवलेली. मी बोललो योग्याने टाकले तर मी नाही टाकले. बोललो सगळे टाकत असणार आता. गुगल वरती ग्लिच होऊन जाईल, इंस्टाग्राम वरती स्टोरी टाकून म्हणून बोललो जरा इंटरनेट स्लो होऊन दे, मग मी टाकतो. सगळे गपागप टाकत होते. जास्त मला नावा नाही माहित कोण आहेत कोण नाही. स्टोऱ्या मेन्शन केल्यात मी कालीकोटा, म्हणून मी थोड्या टायमाने स्टोरी टाकली. हा बघ हा कोण आहे. आपल्या याला ओळखतो आपण, कधी आजपर्यंत ओळखला याला नाही. तो तुझा फॅन असेल. काय बोलते माहिती का, हॅपी बर्थडे मेरी जान. अरे कोण आहे तू? कोण आहे त्याला विचार. कोण आहे तो त्याला विचार ना कोण आहे. आता झाली योग्याची ना. मी रात्री 30 ते 40 वेळा बघितले. योग्याला पप्पी घे मग आता एक. पप्पी घे योग्या, पप्पी पाहिजे आहे सिद्धेशला. असा करे उसके खन्नाया, जो दुश्मनी करे उसके लिए खन्नाया. काय देऊ? झालं काय चिकन आपला? दाखव. छत्री आटो ना. चिकन झालंय का? मेल्ट केलंय. तर आमच्याकडे वरती प्लेट नव्हती, तर आम्ही जी खाण्यासाठी प्लेट आणलेली तीच ठेवली वरती. मला गल्ली छात्रीला प्रतीक एक पोस्ट मार. घडी प्रतीक घडी. नाही घडी काढ. हा मग चल. दोघं काळे दिसतात. पुढे चला काळे दिसतात. लाईट नाही भेटत आहे. प्रतीक आणि साहिल चाललाय पहिल्यांदा डुबकी मारायला. भाऊ नक्की भाई भावांनो, असं नाही की नाही येत असेल ना भावांना, जाऊ नका आतमध्ये. हा भावांनो, खाली साहिल आणि प्रतीक थोडा पोहतायत. वाहनो पाऊस आलेला
आम्ही फोन वगैरे सगळं बॅगेत टाकलेलं म्हणून रेकॉर्ड करताना आलं, पण आता आमचं चिकन रेडी होण्यामध्ये आलेलं आहे. रेडी झालेलंच आहे. आणि हे लाकडं ओली झालेत तरी पण आता म्हणजे लाकडं पेटलेली आहेत तर पेटतात. आणि बघा किती मस्त मस्त एकदम स्मेल येते ना, एकदम सुगंध एकदम एवढा रावस येतो ना की कुठल्या तुम्ही हॉटेलमध्ये तुम्हाला असं भेटणार नाही जसं आम्हाला आज इथे भेटणार आहे. तर तुम्हाला तोंडाला चव सुटली असेल पण सॉरी तुम्हाला आम्ही देऊ नाही शकत. हे मस्त काकडी टॅमॅटो विमॅटो आम्ही कापून झालेले सगळे. कढीपत्ता वगैरे आम्ही टाकला याच्यामध्ये, कोशिंबीर वगैरे. काळ मस्त आहे की रस्सा पिऊया नंतर पाण्यात जाऊया. खाणार कशामध्ये काय फायदा आहे एकदम. एक लेग आपण घेऊया एवढ्या 2 लेग पीस काय. एक लेग इथे टाका भाई, इथे आला पाहिजे एक लेग. तोंड कसला दिसतंय भावा, एक झणझणीत. हे घे ना, हे घे ना. कलासा घे आता. आम्ही पाव घेऊन आलेलो. तर भावानं आता झालेलं चिकन आणि आता आम्ही पाव घेऊन आलेलो. चिकन बघा किती मस्त रस्सा सुटलाय चिकनला. आणि आता आम्ही खातोय पावासोबत. एवढा मस्त झालंय ना, सॉरी तुम्हाला आम्ही देऊ नाही शकत. तुम्ही आमच्यासोबत आले असते तर तुम्हाला भेटलं असतं. पण खूप मस्त झालंय. तुम्ही पण या इथे, काहीतरी चवच वेगळी आहे. डायरेक्ट खायचं आहे काय म्हणून रेसिपी पाहिजे आमच्याकडून. पण कसं झालेला एकदम कोण हॉटेल फेल आहे. 7 स्टार ताज फेल आहे मागच्या. सर्वात जास्त जेवण प्रतीकनं खाल्लाय. आता भावांनो, आता आम्ही टोप घेऊ धुतो तर आता आम्ही निघणार आहे इकडनं. सर्व झालंय एन्जॉय. इकडे आता कावळे वळे यायला लागले. तर भावांनो झालेलं आहे आता आमचं सगळं, म्हणजे कार्यक्रम जे बड्डेचं सेलिब्रेशन होतं ते आमचं सगळं झालेलं आहे. आणि आता इकडे आम्ही सगळं जे बसलेलो, म्हणजे जे चिकन बनवलं, कांदा वगैरे कापलं, ते सगळं म्हणजे जे आमचं सामान होतं बाकीचं उरलेलं ते आम्ही सगळं घरी घेऊन जातो. आम्ही इथे ठेवत नाही, कारण की आपलं एवढं सुंदर असं नैसर्गिक वातावरण आहे ते आपल्याला खराब नाही करायचं. तर तुम्ही पण इकडे याल तर तुम्ही पण या गोष्टीचा म्हणजे हे लक्ष ठेवा की इकडे जे तुम्ही घेऊन याल ते तुम्ही इकडे नका ठेवू, कारण की एवढं सुंदर वातावरण आपल्याला जपून ठेवायला पाहिजे. तर तेच आता आम्ही इकडनं निघतोय. तर तुम्हाला ही लोकेशनचं तुम्हाला हे पाहिजे असेल तर मी प्रॉपर नाही बनवलं, म्हणजे प्रॉपर म्हणजे तुम्हाला मी लोकेशन सांगितली नाही कुठे आहे काय आहे ते. तर तुम्हाला पाहिजे असेल तर आम्ही या व्हिडिओ म्हणजे या लोकेशनचा अजून एक ब्लॉग बनवू. आणि तुम्हाला हे गोरेगाव आरे कॉलनीमध्ये आहे. मी थकलोय, मी पोहायला गेलेलो तर मी थकलोय तर माझा आवाज थोडा बसलेला आहे. तर हे गोरेगाव आरे कॉलनीमध्ये आहे. आणि तुम्हाला एकदम प्रॉपर लोकेशन पाहिजे असेल तर मी नेक्स्ट ब्लॉग पण बनवणार आहे. आम्हाला ही लोकेशन एकदम खूप आवडली. आणि इथे म्हणजे आम्ही चिकन वगैरे बनवलं ते एकदम ऑसम होतं. एकदम म्हणजे तुम्ही असं कधी कुठे खाल्लं पण नसेल असं. मी कुठे असं खाल्लं नाही. ते इकडे मला आल्यावरती जे आम्ही स्वतःहून जे बनवून खाल्लं ना त्याची टेस्टच वेगळी होती. तर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर त्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि तुम्ही पण इथे पावसाळ्यामध्ये आल तर तुम्ही तुमच्या जबाबदारीवरती या आणि पाण्यामध्ये जास्ती आतमध्ये जाऊ नका. तर तेच, चला बाय. आपणार ते लोक आग लावणार, ते लोक खाणार, आपण बर्थडे टू यू. फूक मारो. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी 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 हैप्पी है ना तुम लोग. हम लोग एक केक लाए तो आधा का लवड्या, अर्धा का संपव लवड्या. लवडे इसको ही चटना बनाएंगे.
बनाय का वाईन टाकले ह्याच्यात लेपियान. भाऊचा बर्थडे आहे. दोघांचा भाऊचा बर्थडे आहे.